साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक कडून मान्यता प्राप्त अभ्यास केंद्र कोड क्रमांक 5221 ए शहादाच्या वतीने मी समंत्रक श्री मुकेश गुकुळसिंग राजपूत सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो। तसेच सर्व विद्यार्थ्यांना मंगलमय शुभकामना देतो। मी समंत्रक श्री मुकेश गुकुळसिंग राजपूत द्वारा निर्मित यूट्यूब चॅनल कडून सर्वांना नमस्कार करतो। मित्रांनो, ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानव्य विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम म्हणजेच HUM 101 या विषयाची माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहणार। तर मित्रांनो, सदर यूट्यूब चॅनल पाहणारे ऐकणारे माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मी जरूर सांगू इच्छितो की सदर यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो, सदर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। कारण सबस्क्राइब केल्याने HUM 101 या विषयावर जे मी नवनवीन व्हिडिओ तयार करणार आहे त्याची माहिती तुम्हाला मोबाईलवर आपोआप मिळत राहील। म्हणून सबस्क्राइब जरूर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला नेहमी पाठवत असतो, तर ही लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। आणि हा मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला ह्याविषयी तुमच्या प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स जरूर पाठवा। कारण मित्रांनो, तुमच्या कमेंट्स प्रतिक्रिया म्हणजेच आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत असते। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी मानव्य विद्येचा अधिष्ठान अभ्यासक्रम याच्या विषयी व त्याच्यात येणाऱ्या घटकांविषयी माहिती पाहणार आहोत। पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळ शहादा YCMU नाशिक अभ्यास केंद्र शहादा 5221 ए समंत्रक श्री मुकेश गुकुळसिंग राजपूत माझ्याकडे HUM 101 हा विषय देण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या विषयाचा शुभारंभ करूया। मानव्य विद्यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम 1 मध्ये पुस्तक क्रमांक 1 मानव्य विद्या व ललित कलांचा परिचय ह्याच्यामध्ये आपण घटक क्रमांक 1 जो आहे त्याचे 3 व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला मी यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत। आता मित्रांनो, पुस्तक क्रमांक 1 मानव विद्या व ललित कलांचा परिचय याच्यामध्ये घटक क्रमांक 2 ज्याचं नाव आहे कलांचे स्वरूप व वर्गीकरण याच्या विषयी आपण माहिती प्राप्त करणार आहोत। तर मित्रांनो, सर्वात प्रथम आपण या घटक मध्ये सर्वात पहिला मुद्दा आपण घेणार आहोत, तो म्हणजे कलांचे स्वरूप आणि संकल्पना स्पष्ट करा। तर चला मित्रांनो, सर्वात पहिला मुद्दा कलांचे स्वरूप आणि संकल्पना। तर या ठिकाणी आपण अगोदर कलांचे स्वरूप ह्याविषयी माहिती मिळवूया। मित्रांनो,
सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताच्या वेळेचे आकाशातील रंग, इंद्रधनुष्याचे रंग, दूरवर शांतपणे पसरलेले समुद्र आणि किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटा, उंच उंच पर्वत शिखरे, चांदण्यांनी भरलेली आकाश, हिरवीगार वनश्री, विविध प्रकारचे पशुपक्षी, फुले, या साऱ्यांनी निसर्ग नटलेला आहे, समृद्ध झालेला आहे. त्यात कितीतरी सौंदर्य साठवलेले आहे. या सौंदर्याचा आस्वाद म्हणून, या सौंदर्याचा आस्वाद जो आहे माणूस जाणते अजाणतेपणे सतत घेत असतो. माणूस ही निसर्गाचेच एक अपत्य आहे. त्याचे निसर्गाशी एक अतूट नाते आहे. निसर्गाकडून तो सतत काही ना काही शिकत असतो. निसर्गाचे अनुकरण करण्याची त्याच्यात एक मूलभूत प्रवृत्ती आहे. तर मित्रांनो, माणूस हा सतत काहीतरी करीत असताना त्याच्या या कृतिशीलतेच्या प्रवृत्तीमधून तो सौंदर्यही निर्माण करीत आलेला आहे. निसर्गात दडलेल्या सुसंबद्धता, प्रमाणबद्धता, लय ही सौंदर्य तत्वे माणूस आपल्या प्रतिभा शक्तीने शोधून काढतो व ती आपल्या कृतीतून प्रकट करतो. अनेक सौंदर्य तत्वांचा आविष्कार माणूस कधी रंगामधून, कधी स्वरांमधून, कधी शब्दांमधून, तर कधी अभिनयातून करीत असतो. आणि हा आविष्कार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवून त्याद्वारे त्याच्याशी संवाद करण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणून मानव निर्मित सौंदर्ययुक्त अभिव्यक्तीला कला म्हणता येते. कला व संकल्पनेबाबत मित्रांनो, या ठिकाणी कलाचे स्वरूप, त्याचबरोबर कला व कलेच्या संकल्पनेबाबत देखील अशीच संदिग्ध स्वरूपाची विधाने केली जातात. जसं उदाहरणार्थ, बोलणे ही कला आहे, गाडी चालवणे ही एक कला आहे, ऑपरेशन करणे ही एक कला आहे, तसेच जीवन जगणे ही देखील एक कला आहे. येथे आपण कलांचा अभ्यास या संदिग्ध अर्थाने करणार नाही. वक्तृत्व, गाडी चालवणे इत्यादी उपयुक्त कला आहेत. तसेच जीवन जगण्याची कला असा शब्द आपण वापरतो तेव्हाही कलेचा कौशल्य हा अर्थ आपल्याला अभिप्रेत असतो. मानवाने स्थलकाल मर्यादित आपल्या प्रतिभा शक्तीचा वापर करून, मानवाने स्थलकाल मर्यादित आपल्या प्रतिभा शक्तीचा वापर करून जाणीवपूर्वक केलेली सौंदर्य निर्मिती याला आपण येथे कला म्हणणार आहोत. अशा कलांना इतरांपासून वेगळे काढण्यासाठी ललित कला म्हटले जाते. त्यात शिल्प, चित्र, नृत्य, नाट्य इत्यादींचा समावेश असतो मित्रांनो. तर मित्रांनो, या ठिकाणी कलांचे स्वरूप आणि संकल्पना ही स्पष्ट करत असताना कलेच्या स्वरूपमध्ये आपल्याला आणखी हा मुद्दा जोडता येईल, पुढे आपल्याला माहिती देता येईल. ती अशी, पुढे पुढे निसर्ग चित्रण होऊ लागले, प्रतिमांचा वापर वाढत गेला, नंतर वास्तव वाहून
वास्तवाहून वेगळे काल्पनिक चित्रणही होऊ लागले. असे कलांचे स्वरूप जे आहे ते बदलत जाऊन आज कलेचे एक अतिशय समृद्ध विश्व निर्माण झाले आहे. आधुनिक काळात तर कलेच्या क्षेत्रात खूपच वेगाने बदल घडून येत आहेत. सतत नवनवीन येणारे तंत्रज्ञान, जीवनात वेगाने होणारे सामाजिक सांस्कृतिक बदल यांचाही कलेवर परिणाम होताना दिसतो मित्रांनो. तर मित्रांनो, हा मुद्दा होता कलांचे स्वरूप आणि संकल्पना. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे कला म्हणजे काय. महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो हा. कला म्हणजे काय, याच्यामध्ये आपण कलेची व्याख्या पाहणार आहोत. त्याचबरोबर ह्या मुद्द्याअंतर्गत, कला म्हणजे काय ह्या मुद्द्याअंतर्गत क्रोचे, लिओ टॉलस्टॉय, त्याचबरोबर फ्रोबेल, महात्मा गांधी, ॲरिस्टॉटल व प्लेटोचे कलाविषयी वर्णन जे आहे किंवा ह्यांच्या व्याख्या ज्या आहेत त्या पण आपण या मुद्द्यामध्ये पाहणार आहोत. तो चला मित्रांनो, कला म्हणजे काय, तर त्याची माहिती अशी. कला म्हणजे नेमके काय. कलेची निर्दोष व्याख्या करणे जवळजवळ अशक्य आहे. तथापि कलेचे स्वरूप समजावून घेताना आपल्याला तिच्या व्याख्यांचा उपयोग होऊ शकतो. अनेक सौंदर्यशास्त्रात तसेच कला समीक्षक यांनी कलेच्या विविध प्रकारे व्याख्या केलेल्या आहेत. तर अशा काही महत्त्वाच्या ज्या व्याख्या आहेत त्या आपण या ठिकाणी ऐकणार आहोत, पाहणार आहोत, समजणार आहोत. तर चला मित्रांनो, काही महत्त्वाच्या व्याख्या. त्याच्यामध्ये आपण पहिली महत्त्वाची व्याख्या घेऊया व्हेरॉन यांची. व्हेरॉन यांनी कला म्हणजे काय याची व्याख्या अशी केली आहे. मानवाला ज्या भावनांचा अनुभव येतो त्या भावना, रेखा, रंग, हावभाव, ध्वनी, शब्द इत्यादींच्या साहाय्याने बाहेर प्रकट करणे म्हणजेच कला होय, असे व्हेरॉन यांनी सांगितले. आता मित्रांनो, व्याख्या आपण पाहूया. क्रोचे यांची व्याख्या पाहूया. तर क्रोचे यांनी कला म्हणजे काय त्यांची व्याख्या अशी. कला म्हणजे कलावंताच्या अंतरंगात प्रतीत झालेल्या अनुभूतीचा बाह्य आविष्कार, आत्माविष्कार होय, असं क्रोचे यांनी म्हटलेलं आहे. तर चला मित्रांनो, लिओ टॉलस्टॉय यांनी कलेची व्याख्या अशी केली. आपल्या मनातील भावभावना तिच्या रेखा, रंग, ध्वनी किंवा शब्द यांच्या माध्यमातून अशा रीतीने व्यक्त करणे की त्याच्या दर्शनाने किंवा श्रवणाने दुसऱ्याच्या मनात भावतरंग निर्माण व्हावे. ही झाली मित्रांनो लिओ टॉलस्टॉय यांची व्याख्या. आता मित्रांनो, फ्रोबेल यांनी केलेली कलेची व्याख्या अशी. कला स्वयं निसर्ग आहे. क्रीडा ही एक मुक्त अभिव्यक्ती असून कला ही देखील एक क्रीडा होय, अशी फ्रोबेल यांनी केलेली ही व्याख्या. आणि मित्रांनो, आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी देखील कलेची व्याख्या केली ती अशी. खरी कला
आत्म्याची अभिव्यक्ती असते आणि तिच्या बाह्य रूपाला माणसाच्या आंतरिक चैतन्याच्या अभिव्यक्तीपर्यंतच मूल्य असते, असं महात्मा गांधी यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण विविध कलेच्या व्याख्या पाहिल्या. याच्यामध्ये आपण व्हेरॉन, त्याचबरोबर क्रोचे, लिओ टॉलस्टॉय, फ्रोबेल, महात्मा गांधी यांच्या कलेविषयीच्या व्याख्या पाहिल्या. मित्रांनो, याच्यामध्ये आपण ॲरिस्टॉटल व प्लेटोचे कलाविषयी वर्णन पण पाहणार आहोत. ते असे प्रसिद्ध तत्वचिंतकांनी केलेली कलेची काही वर्णने अशी आहेत. म्हणजे प्रसिद्ध जे तत्वचिंतक ॲरिस्टॉटल आणि प्लेटो हे होते, त्यांनी देखील कलेचे वर्णन असे केलेले आहे. ॲरिस्टॉटल कलेच्या अनुकरण या भागावर भर देतात, तर प्लेटो कलेला सत्याच्या अनुकृतीची आकृती मानतात. कारण प्लेटोच्या मते मूळ वास्तव किंवा सत्य हे अमूर्त संकल्पनांचे बनलेले आहे. आपल्या इंद्रियांना जाणवणारे जग हे त्या अमूर्त संकल्पनांचे अनुकरण आहे आणि कलाकार या इंद्रियगम्य जगाचे पुन्हा अनुकरण करत असतो. त्यामुळे कलाकृती ही मूळ सत्याच्या अनुकृतीची अनुकृती ठरते. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने आपण सदर मुद्द्यामध्ये कला म्हणजे काय याच्यामध्ये विविध व्याख्या पाहिल्या. त्याचबरोबर ॲरिस्टॉटल व प्लेटो यांचे कलाविषयीचे वर्णन देखील पाहिले. आपण आता पुढच्या मुद्द्यामध्ये मित्रांनो आपण कला स्वभावतः एक वादग्रस्त संकल्पना कशी आहे हे समजून घेऊया. ते असे कला स्वभावतः वादग्रस्त संकल्पनाविषयी माहिती अशी. कलेच्या वरील व्याख्यांचा आणि वर्णनांचा विचार केल्यावर असे लक्षात येते की त्यांच्या आधारे कलेत सर्वसामान्यपणे काय काय असते ते आपण ठरवू शकतो. तसेच कलेत काय काय येऊ शकते, कशाला कला म्हणताच येणार नाही तेही आपण ठरवू शकतो. परंतु या व्याख्यांच्या आधारे कला व कलाबाह्य गोष्टी, कला व कारागिरी यांच्यात सीमारेषा स्पष्ट आखता येत नाही. यातूनच गॅली या विचारवंताने अशी संकल्पना पुढे मांडली. गॅली या विचारवंताने अशी संकल्पना पुढे मांडलेली आढळते की कला ही एक स्वभावतः वादग्रस्त संकल्पना आहे. या संकल्पनेच्या मर्यादा कायमच्या आखून ठेवलेल्या नसतात. तिच्यात आतापर्यंत पुष्कळ बदल झालेले आहेत व पुढेही होणार आहेत. म्हणून तिला खुली संकल्पना म्हणता येते. संकल्पनेच्या या खुलेपणामुळे ती वादग्रस्त ठरते. तर मित्रांनो, असा होता हा कला स्वभावतः वादग्रस्त संकल्पना याच्याविषयी माहिती. तर चला मित्रांनो, आपण आता पुढचा मुद्दा समजून घेऊया. मुद्दा असा, कला आणि कारागिरी
याच्यामध्ये आपण कला आणि कारागिरी यांच्यातील फरक कसा याच्याविषयी माहिती समजून घेऊया. तर चला मित्रांनो, कला आणि कारागिरी विषयी माहिती अशी. ललित कलांचे नेमके स्वरूप समजून घेताना कला आणि कारागिरी यांच्यात फरक करणे उपयुक्त ठरेल. कलेत सौंदर्य निर्मिती आणि स्वात्माभिव्यक्ती ही मूल्ये महत्त्वाची ठरतात, तर कारागिरीच्या संदर्भात वस्तूंची फक्त उपयोगिताच तेवढी गृहीत धरली जाते. दैनंदिन जीवनात हरघडी उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करणारे लोक हे कारागीर ठरतात. कारागिरीमधून निर्मित झालेल्या वस्तू बहुधा एकाच स्वरूपाच्या व ठराविक साच्याच्या असतात. त्यांच्यात तोचपणा असतो. अशा वस्तूंच्या उत्पादनामधून नवीन कल्पनांना वाव कमी असतो. नवनिर्मितीचा, सृजनशीलतेचा आनंद कारागिरीत जवळजवळ अभावानेच असतो. कारागिराला काय बनवायचे आहे व ते कसे होणार याची निश्चित पूर्वकल्पना त्याला असते. त्याच्या मनात त्याचा आकार पक्का ठरलेला असतो. तो फक्त त्याप्रमाणे मांडणी करत असतो. कलेच्या बाबतीत अंतिम फलित काय होईल हे निश्चित ठरविता येत नाही. श्रेष्ठ म्हणून गणल्या गेलेल्या कलाकृतींचे केवळ अनुकरण किंवा प्रतिकृती करणे हा एक कारागिरीचा हेतू दिसतो. आधुनिक यंत्रयुगामध्ये तर त्याचा वाढता प्रभाव असल्याचे दिसून येते. स्वतंत्रपणे मूर्ती बनविणे आणि साच्यातून काढणे यातील फरक म्हणजे कला व कारागिरी यातील फरक होय. हस्तकौशल्य, कार्यकुशलता या गोष्टी कारागिरीत महत्त्वाच्या असतात. चित्रकाराने कपड्यासाठी एखादी नक्षी ठरवून दिल्यावर त्यावर हुकूम ठसे उमटविणे म्हणजे कारागिरी होय. कलेमागील प्रेरणा व कारागिरी मागील प्रेरणा यामुळे हा फरक दिसून येतो मित्रांनो. तर चला मित्रांनो, हा होता कला आणि कारागिरी यांच्यामधील फरक याच्याविषयी माहिती. तर मित्रांनो, कलेच्या जे स्वरूप आहे ते पाहत असताना आपण प्रथम निसर्ग सौंदर्यापेक्षा कलेतील सौंदर्य कसे भिन्न आहे हे पाहिले. नंतर कलेच्या काही व्याख्यांचा विचार केला. त्यानंतर कला व कारागिरी यातील फरक पाहिला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी कलेचे स्वरूप आणि संकल्पना याच्याविषयी विस्तृत माहिती आपण ह्या विविध मुद्द्यांमधून पाहिली. तर मित्रांनो, आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे, तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कलांचे स्वरूप आणि संकल्पना याच्याविषयी माहिती पाहिली. आता आपण पुढच्या मुद्द्यांमध्ये नवीन मुद्दा घेऊया, कलेचे वर्गीकरण. मित्रांनो, कलेचे जे वर्गीकरण आहे ते 5 मानकांमध्ये केले गेले आहेत. किती मानके आहेत कलेचे वर्गीकरणाचे? 5 मानके आहेत. त्याच्यात पहिला, काल आणि अवकाश यांच्या सहभागातील प्राधान्यानुसार कलेचे वर्गीकरण. दुसरे, कलेचे माध्यमानुसार केलेले वर्गीकरण. तिसरे, इंद्रिय ग्राह्यतेच्या
तत्वानुसार केलेले वर्गीकरण. चौथे, प्रयोगक्षमतेनुसार केलेले वर्गीकरण. आणि पाचवे, मानक आकार आणि आशय निकषानुसार केलेले वर्गीकरण. तर मित्रांनो, ह्या मुद्द्यामध्ये आपण कलेच्या वर्गीकरण ह्या मुद्द्यामध्ये आपण ह्या पाचही मानकांचा विचार करणार आहोत. तर चला मित्रांनो, कलेचे वर्गीकरण म्हणजे काय व त्याची मानके याच्याविषयी माहिती मिळूया. ती अशी, निसर्ग विज्ञानात ज्या पद्धतीने एखाद्या गोष्टीचे वर्गीकरण केले जाते, ह्या पद्धतीचे शास्त्रशुद्ध वर्गीकरण कलेच्या प्रांतात अगदी अशक्य आहे. कला ही माणसाच्या प्रतिभेचा मुक्त आविष्कार आहे. कलाकाराला विशिष्ट नियमांच्या आणि चौकटीच्या आतच स्वातंत्र्य असले तरी ती चौकटही किंवा नियम हेही कलाकारानेच मुक्तपणे स्वीकारलेले असतात. एकाच प्रकारची कला निर्मिती करताना कलाकार कळत न कळत दुसऱ्या एखाद्याच्या कलेच्या प्रांतात प्रवेश करू शकतो. यातूनच अनेक ठिकाणी कलांमध्ये सरमिसळ झाल्याचे दिसते. तथापि ढोबळमानाने कला प्रकारांमध्ये फरक करणे शक्य आहे. काटेकोर निकष न लावता कलेचे माध्यम कोणते आहे, कलेतील महत्त्वाचा घटक कोणता, प्राधान्य कशाला द्यायचे, या प्रश्नांनुसार कलेचे वर्गीकरण करता येईल. कलेच्या वर्गीकरणाची मुख्यतः 5 मानके आपल्याला विचारात घेता येईल. ती 5 मानके अशी. पहिला, काल आणि अवकाश यांच्या सहभागातील प्राधान्यानुसार कलेचे वर्गीकरण. दुसरं मानक, कलेचे माध्यमानुसार कलेचे वर्गीकरण. तिसरे मानक, इंद्रिय ग्राह्यतेच्या तत्वानुसार केलेले वर्गीकरण. चौथे मानक, प्रयोगक्षमतेनुसार केलेले वर्गीकरण. आणि पाचवे मानक, आकार आणि आशय या निकषानुसार केलेले वर्गीकरण. तर चला मित्रांनो, आपण हे 5ही वर्गीकरणाची माहिती एक एक करून समजणार आहोत, ऐकणार आहोत, पाहणार आहोत. तर चला मित्रांनो, कलेच्या वर्गीकरणाचे सर्वात पहिले मानक, काल आणि अवकाश यांच्या सहभागातील प्राधान्यानुसार केलेले वर्गीकरणाची माहिती अशी. प्रत्येक कलेत काल आणि अवकाश हे दोन्ही घटक सहभागी असतातच, परंतु ज्या कलेचा आस्वाद घेताना कालाचा प्रत्यय प्राधान्याने येतो तिला कलाभिमुख कला म्हणतात. उदाहरणार्थ, संगीत हे काही एका कालखंडात उलगडत जाते, क्रमाक्रमाने प्रकट होते. तसेच संगीताचा आस्वाद हाही एका कालावधीत ज्या क्रमाने संगीत प्रकट होते त्या क्रमाने घेतला जातो. पण संगीत कला ही अवकाश व्यापणारी कला नव्हे. जे संगीत मोठ्या मैफिलीत प्रत्यक्ष पाहून अनुभवता येते तेच छोट्याशा रेडिओतून डोळे मिटूनही अनुभवता येते. म्हणजेच संगीत कलेत काल परिमाणे जसे महत्त्वाचे असते तसेच अवकाश महत्त्वाचे नसते. म्हणून संगीताला कलाभिमुख कला म्हणता येईल. या उलट ज्या कलेचा आस्वाद घेताना अवकाश हा घटक प्राधान्याने आढळतो तिला
अवकाशाभिमुख कला म्हणतात. उदाहरणार्थ शिल्पकला, चित्रकला या अवकाशाभिमुख कला आहेत. एखादे शिल्प किंवा चित्र तयार करण्यासाठी कलाकाराला कित्येक दिवस लागतील, पण त्या चित्राचा आस्वाद घेताना आस्वादकाचा संबंध त्या चित्रनिर्मितीच्या कालखंडाशी येत नाही, तर आस्वादकाचा संबंध विशिष्ट द्विमितीयुक्त अवकाश व्यापणाऱ्या चित्रकृतीशी किंवा चित्रमितीयुक्त अवकाश व्यापणाऱ्या शिल्पकृतीशी येतो. म्हणून चित्रकला व शिल्पकला या अवकाशाभिमुख म्हटल्या जातात. काही कलांमध्ये काल आणि अवकाश या दोन्ही परिमाणांना जवळजवळ सारखेच महत्त्व असते. उदाहरणार्थ नृत्य आणि नाटक या कलांचे आविष्कार विशिष्ट अवकाश तर व्यापतातच, पण विशिष्ट कालखंडात ते प्रकट होतात व आस्वादिले देखील जातात. म्हणून नृत्य व नाट्य या कला व कलाभिमुख कला मानता येतात. तर मित्रांनो, हे होते पहिले मानक व त्याची माहिती. आता कलेच्या वर्गीकरणामधले दुसरे मानक, कलेच्या माध्यमानुसार केलेले वर्गीकरण याची माहिती अशी. ज्यावेळी एकाच माध्यमातून कलेचा आविष्कार होतो त्या कलेला एक माध्यमी कला म्हटले जाते. उदाहरणार्थ शिल्पकलेत दगड, लाकूड, धातू किंवा माती यापैकी एकच माध्यम वापरले जाते, तर शास्त्रीय संगीतात स्वर हे माध्यम वापरले जाते. ज्या कलेतून अनेक माध्यमांचा वापर होतो त्या कलेला बहुमाध्यमी कला म्हणता येते. उदाहरणार्थ नाटकात ध्वनी, स्वर, चित्र, अभिनय अशी अनेक माध्यमे एकत्र आलेली असतात. तर मित्रांनो, हे होते आपले दुसरे मानक, त्याची पूर्ण माहिती. आता कलेच्या वर्गीकरणाचे तिसरे मानक, इंद्रिय ग्राह्यतेच्या तत्वानुसार केलेले वर्गीकरणाची माहिती अशी. ज्या कलेचा केवळ एका ज्ञानेंद्रियामार्फत आस्वाद घेतला जातो ती एकेंद्रिय ग्राह्य कला होईल. उदाहरणार्थ शिल्पकला, चित्रकला या पाहिल्या जातात. तेथे केवळ दृक संवेदना आवश्यक असते, म्हणून या कलांना दृश्य कला असे म्हणतात. केवळ श्रवणाने जिचा आस्वाद घेतला जातो ती श्राव्य कला होय. उदाहरणार्थ संगीत. ज्या कलेच्या आस्वादासाठी दृष्टी आणि श्रवण या दोन्ही इंद्रियांची आवश्यकता असते त्या कलेला दृक्श्राव्य कला म्हणता येईल. उदाहरणार्थ नाट्यकला आणि नृत्यकला. तर मित्रांनो, इंद्रिय ग्राह्यतेच्या तत्वानुसार केलेले वर्गीकरणाची माहिती अशी होती. तर चला मित्रांनो, कलेच्या वर्गीकरणाचे चौथे मानक, ज्याचं नाव आहे प्रयोगक्षमतेनुसार कलेचे वर्गीकरण, याची माहिती अशी. प्रयोगक्षम कला म्हणजे जी निश्चित कालावधीत प्रस्तुत केली जाते आणि प्रत्यक्ष प्रयोगाशिवाय सादरीकरण प्रत्यक्ष प्रयोगाशिवाय सादरीकरणाशिवाय जी सिद्ध होत नाही, आस्वादता येत नाही, ती कला होय. प्रत्येक वेळी त्या कलेचा प्रयोग व्हावा लागतो, ती सादर व्हावी लागते. उदाहरणार्थ नृत्य, नाट्य या कला
या कला प्रयोगशरण कला म्हणजे जिच्या आस्वादनासाठी प्रत्यक्ष निर्मिती प्रक्रियेवर अवलंबून राहावे लागत नाही, तर एकदा निर्मिती झाल्यानंतर तिचा कितीही वेळा आस्वाद घेता येतो. उदाहरणार्थ शिल्पकला, चित्रकला, साहित्य आदी. तर मित्रांनो, हा होता आपला चौथा मुद्दा, चौथे मानक. आता कलेच्या वर्गीकरणामध्ये पाचवे आणि शेवटचे मानक, आकार आणि आशय या निकषानुसार केलेले वर्गीकरण. याची माहिती अशी: ज्या कलेच्या आस्वादनात आकार हा प्राधान्याने जाणवतो तिला आकार प्रधान कला म्हणतात. उदाहरणार्थ शिल्पकला, चित्रकला. अर्थात अशा कलांमधून आशय असू शकतो, परंतु त्याला प्राधान्य नसते. ज्या कलेच्या आस्वादनामध्ये आशय हा प्रभावकारी घटक असतो तिला आशय प्रधान कला म्हणतात. उदाहरणार्थ साहित्य, नाट्य या कला. अर्थात या कलांमधून आकार हा असतोच, परंतु तो आशया इतका प्रभावी नसतो. ज्या कलेतून आकार आणि आशय दोन्हींना प्राधान्य असते त्या कलेला आकाराशय प्राधान्य कला म्हणता येते. उदाहरणार्थ संगीत, नाट्य आणि नृत्य आदी. वरील वर्गीकरणाच्या अनुषंगाने प्रत्येक कलेचे सामान्यतः काय स्थान असेल हे इथे पाहू. शिल्पकला आणि चित्रकला या अवकाशाभिमुख एक माध्यमे, दृश्य, प्रयोगशरण आणि आकार प्रधान कला आहेत. संगीत ही कलाभिमुख एक माध्यमी, श्राव्य, प्रयोगशरण आणि आकारशय प्रधान अशी कला आहे. नृत्य, नाट्य या कला कलावकाशाभिमुख, बहुमाध्यमी, दृक्श्राव्य, प्रयोगशरण आणि आकाराशय प्रधान अशा कला आहेत. तर मित्रांनो, ह्या पद्धतीने आपण हा जो मुद्दा होता कलेचे वर्गीकरण, त्याच्यामध्ये कलेचे वर्गीकरणाची 5 मानके याच्याविषयी सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहिली. तर मित्रांनो, आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कला व्यवहार किंवा ज्याला आपण कला व्यापार म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचे 3 घटक आणि त्याचबरोबर या घटकामध्ये येणारे जे पुढचे मुद्दे आहेत, कलाकार आणि रसिक यांचे साम्य, आस्वादकांचे 3 वर्ग, कलेची भाषा, शब्द शक्तीचे प्रमुख 3 प्रकार, कला आणि सामाजिक जीवन, परस्पर संबंध, कलेची सांस्कृतिक वर्गीकरणे, हे जे मुद्दे आहेत या घटकांचे आपण पुढच्या व्हिडिओच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओची नक्की तुम्ही प्रतीक्षा करा. लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ बनवून तयार करून पाठवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहणार. मित्रांनो, फक्त तुम्ही वेळोवेळी व्हिडिओमध्ये पाठवलेली माहितीचा लाभ जरूर घ्या. तर चला मित्रांनो, आजच्या सत्रामध्ये महत्त्वाचा संदेश, कोविड-19 या जागतिक महामारीमध्ये घरात रहा, सुरक्षित रहा, 2 गज की दूरी, मास्क है जरूरी. यह संदेश, इसका पालन आप लोग भी करेंगे, साथ ही साथ अपने दोस्तों
तक भी यह संदेश पहुंचाएंगे। तर चला मित्रांनो, या महत्त्वाच्या संदेशाबरोबरच जाता जाता पुनश्च सर्व FYB च्या विद्यार्थ्यांना निश्चित सांगू इच्छितो की सदर यूट्यूब चॅनल, सदर मुकेश राजपूत यूट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि हा मित्रांनो ह्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण सबस्क्राईब केल्याने मी जे नवनवीन व्हिडिओ तयार करणार आहे त्याच्याविषयीचं जे नोटिफिकेशन आहे, माहिती जी आहे ती आपोआप तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचेल। म्हणून ह्या चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करून घ्या, न विसरता सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर आम्ही जो हा व्हिडिओ तयार करतो व त्याची लिंक लगेच तुमच्यापर्यंत पाठवतो, शेअर करतो, तर ती लिंक देखील आपल्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओसाठी प्रतीक्षेत रहा। जाता जाता पुनश्च एक वेळा सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार, शुभकामनाएं।